गुड इव्हिनिंग. तर बघा प्रोसेस काय केली होती आपण अगदी बेसिक पासून सुरुवात केली होती. मार्केटमध्ये चार्ट ट्रेडिंग कशी करायची, ओपन हॅलो क्लोज काय असतं ती प्रोसेस स्टार्ट केली. कॅन्डलस्टिक प्रत्येकाला माहिती आहे, तरी पण बेसिक प्रोसेस आपण बघितली होती. टाइम फ्रेम म्हणजे एक कॅन्डल कंप्लीट करायला किती वेळ लागतो ती प्रोसेस बघितली. इम्पॉर्टंट आपल्याला हिकॉनॉसी चार्ट वापरायचं. यामध्ये प्लेन कॅन्डल म्हणजे ओपन व्हॅल्यू इक्वल टू हाय और ओपन व्हॅल्यू इक्वल टू लो, तर त्याला आपण प्लेन म्हणतोय. आणि डोजी कॅन्डल म्हणजे ओपन नॉट इक्वल टू हाय नॉट इक्वल टू लो, त्याला आपण डोजी म्हणतोय. तर प्लेन कॅन्डल कसं ओळखायचं ती प्रोसेस बघितली. त्यानंतर इन्सायडर, ज्या कॅन्डल इन्सायडर असतील एखाद्या मागच्या कॅन्डलच्या मध्ये असतील तर त्या जस्ट इग्नोर करून टाकायच्या. मग ती डोजी असू दे प्लेन असू दे मतलब नाही, सोडून द्यायचं. तर इन्सायडर कॅन्डल जस्ट इग्नोर करायच्या आहेत. तर त्यामुळे आपल्याला डिसायसिव्ह कॅन्डल म्हणजे प्लेन पाहिजे आणि नॉन इन्सायडर पाहिजे. या दोन्ही कंडिशन जी कॅन्डल सॅटिस्फाईड करते तिला डिसायसिव्ह म्हणतोय. एक इंडिकेटरची सेटिंग तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला लावता आलं असेल तर बेटर आहे. जर लावता आलेलं नसेल तर आकाश सरांना कनेक्ट करून ते तुम्हाला तुमच्या चार्टवर वगैरे लावून घ्यायचे, ती प्रोसेस करून घ्यायची आहे. आणि मग आपण बघितलं की जर मला इंट्राडेचा ट्रेंड ओळखायचा, जसं आपण आता बघा काल बघून आज बसून आजचा ट्रेंड मार्केटमध्ये आयडेंटिफाय केला होता, तर त्यासाठी कंडिशन काय आहे, तर टाइम फ्रेम 5 मिनिटं वापरायची आपल्याला. आपण जी प्रोसेस बघतोय त्याच्या टाइम फ्रेम तुम्ही 9 सकाळी 9:15 ते 3:30 जे मार्केट आहे त्याला 5 मिनिटं बेस्ट. तुम्ही 15 मिनिटं किंवा 3 मिनिटं 1 मिनिटं कमी जास्त करू शकताय, तो काही प्रॉब्लेम नाहीये. पण दिवसातून ऍटलीस्ट एक ट्रेड भेटायला पाहिजे किंवा जास्तीत जास्त 2 भेटायला पाहिजे. ना जास्त ट्रेड वाढायला पाहिजे ना कमी व्हायला पाहिजे. त्यासाठी मी ती टाइम फ्रेम बेस्ट समजतोय 5 मिनिटं. जर तुम्ही कम्युनिटी मार्केटमध्ये जात असेल, एमसीएक्स मध्ये ट्रेड करायचे असेल तर 15 मिनिटं तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ती पूर्ण प्रोसेस इथं स्टार्ट करायची होती. टाइम फ्रेम कोणती लावायची ती प्रोसेस बघितली. ट्रेंड ओळखायला ऑलवेज हिकॉनॉसी चार्टच लावायचं. हे झाल्यानंतर मग आपण त्या सेटिंग वगैरे इंडिकेटर सेटिंग वगैरे कसं करायचं, अकाउंट ओपनिंगची प्रोसेस कशी करायची, आकाश सरांना प्रत्येकाने कॉन्टॅक्ट करायचं, ती प्रोसेस राहील. त्यानंतर इक्विटीमध्ये कसं ट्रेंड ओळखायचं ती प्रोसेस आपण स्टार्ट केलेली आहे. मग फ्युचरच्या पण तुम्हाला करता येईल, ऑप्शनचं पण करता येईल, कम्युनिटीचं पण करता येईल. तर वन बाय वन आपण ती पूर्ण प्रोसेस आपण बघणार आहोत पुढे. तर आता आपण इक्विटीमध्ये जर आपल्याला डेटा घ्यायचा आहे तर ते कसं घ्यायचं, एनएससी कुठं सिलेक्ट करायचं, इन्स्ट्रुमेंटमध्ये काय टाकायचं, सिम्बॉलमध्ये काय टाकायचं आणि एंड डेट कोणती घ्यायची, तर ती कंप्लीट प्रोसेस आपण याच्यात प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. तर या पद्धतीने ती प्रोसेस करायची आहे. आणि मग आपल्याला पुढे काय करायचं तर अवर कॅल्क्युलेशन स्टार्ट विथ. तर आपलं कॅल्क्युलेशन कसं स्टार्ट होईल, तर एक तर स्विंग लोने स्टार्ट होणार आहे, एक तर स्विंग हायने स्टार्ट होणार आहे. ते पण आपण काल बघितलं. लोने जर स्टार्ट झालं तर चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे, कॅन्डल कोणती वापरा, कॅल्क्युलेशन करायला कॅन्डल कोणती वापरायची. चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचंय. काल आपण जे पॉईंट एक्सप्लेन केले त्यानुसार जर तुम्ही गेट डेटा केला आणि स्विंग इक्वल टू लो आला तर कॅन्डल कोणती घेणार, ग्रीन कॅन्डल घ्यायचंय. हे डोक्यात ठेवायचं, याच्यात काही कन्फ्युजन ठेवायची गरजच नाही. परफेक्ट. आणि जर स्विंग इक्वल टू हाय आला तर कॅन्डल कोणती घेणार आहे, रेड कॅन्डल घ्यायची. त्याच्या मागचं लॉजिक पण आपण काल ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की मार्केटमध्ये जेव्हा स्विंग इक्वल टू लो येतोय याचा अर्थ मार्केटमध्ये पुट रायटरचा मार्केट कमांडमध्ये पुट रायटर मार्केटला गाईड करतायत. तर ती प्रोसेस आहे. मग त्याचा डेटा काय आहे, तो डेटा कसा शिफ्ट होतोय, वाय डेटा कोणता बघायचा, ते सगळं मागे बॅकग्राऊंड मध्ये आपण रन करत असतो. त्यासाठी आपण ग्रीन डिसायसिव्ह कॅन्डल फोकस करत असतो. आणि रेड येत असेल तर कॉल रायटर, जसं आपण बघा आज पण आपण कॉल राईट केले होते, काल पण कॉल राईट केले होते, परवापासून आपण कॉल रायटिंग करतोय. तर कारण की मार्केट अल्टिमेटली मध्ये मध्ये वरती येते, पण कॉल रायटर मार्केटला एका बाजूला घेऊन जात असेल तर त्यामुळे ट्रेंडच्या डायरेक्शनला ट्रेड करण्यासाठी कोणाच्या हातात कमांड आहे ते माहिती करण्यासाठी आपण ही स्विंग व्हॅल्यू देतोय. आणि तुम्हाला ते गेट डेटा केल्यावर आपोआप ती प्रोसेस कळून जाते. आणि त्यानुसार ग्रीन किंवा रेड कॅन्डल कशी घ्यायची ती प्रोसेस बघितली. ऑलवेज जर आपल्याला बघा स्विंग इक्वल टू लो ने आपलं कॅल्क्युलेशन स्टार्ट झालं असेल तर ग्रीन कॅन्डल कुठून पकडायची, कारण की एकापेक्षा जास्त कॅन्डल डिसायसिव्ह राहू शकतायत. तर ज्या दिवशी मार्केटमध्ये बाईंग आलेली आहे तर मॅक्झिमम हायेस्ट पॉईंट मार्केटने काय अचीव केला तिथून सेकंड डिसायसिव्ह कॅन्डल शोधून घ्यायची. आणि जर मार्केटमध्ये सेलिंग आली असेल तर सगळ्यात लोएस्ट मार्केट कुठे गेला तिथून सेकंड कॅन्डल घ्यायची. तर त्या पद्धतीने आपल्याला ती पूर्ण प्रोसेस करायची आहे. आणि ती जी इंडिकेटरची व्हॅल्यू राहील ती आपल्या सिस्टमला टाकायची. इथपर्यंत आपण काल पूर्ण प्रोसेस केली होती. एक 5 मिनिटात मी त्याला समराईज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक एक्झाम्पल आता परत घेऊया, म्हणजे तुम्हाला कळेल की ती पूर्ण प्रोसेस कशी होते, कसं प्रॉपर अंडरस्टँड होतंय का. तर त्या प्रोसेस आपण 2 मिनिटात फटाफट कंप्लीट करूया, म्हणजे जेणेकरून परत कधी कन्फ्युजन राहणार नाही. तर हे सर्व कुठं करायचंय तर आपल्या वेबसाईटवर जायचं ctacademy.co.in.
जस्ट लॉग इन वर क्लिक करा. लॉग इन वर क्लिक कराल, युजर नेम पासवर्ड विचारला जाईल. जस्ट मी एकदा लॉग आउट करून घेतो. ओके, तुमच्याकडे ऑलरेडी ते शेअर केलेलं आहे मी. लॉग इन करून. ओके, लॉग इन केल्यानंतर बघा अशी प्लस असेल, प्लस करा तर नवीन विंडो येऊन जाईल. किंवा काल आपण ऑलरेडी कॅल्क्युलेशन करून ठेवलंय ते कुठं भेटतंय, तर त्या सर्व फाईल इथं त्या नावाने फाईल इथं तयार होत जातं. बघा जे पण तुम्ही कॅल्क्युलेशन कराल त्या नावाच्या फाईल इथं तुम्हाला मार्केटमध्ये इथं म्हणजे आपल्या टूलमध्ये बनवलेले दिसतील. म्हणजे परत परत नवीन ऍड करत बसायची गरज नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही या जुन्या फाईलवर क्लिक केलं बघा, तर त्याचा पूर्ण डेटा तुम्हाला इथं बघायला भेटेल की आपण काय काय केलं, कसं केलं ती बघू शकताय. तर ते पण तुम्हाला मागची फाईल बघता येईल. मी तरी एकदा नवीन घेतो. प्लसवर क्लिक केलं, न्यू विंडो येईल. एनएससी, बीएससी, एमसीएक्स. सध्या मी एनएससी करतोय, नंतर मग आपण बीएससी आणि एमसीएक्स पण घेणार आहोत. तर एनएससी घेतोय, त्यात आपण इक्विटी घेतोय. स्पॉट अनालिसिस करायची ज्याला एक्सपायरी नाही. आपण काल एक्झाम्पल निफ्टी 50चं घेतलं. ओके, निफ्टी 50. फाईल नेम तुमच्या चॉईसची घेणार. निफ्टी फॉर एक्झाम्पल आपण ट्रेनिंग मध्ये आपण टेस्टिंग करतोय, तर ट्रेनिंग 07 जानेवारी असं काहीतरी टाकूया. ठीक आहे. डेटचा रूल अगदी प्रत्येकाला माहिती की उद्याच्या मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे, डेट आजची घ्यायची. जसं सपोज दॅट मी आता इथं या मिनिटाला बसलोय, तर उद्या 8 तारखेला काय होणार आहे, तर मी डेट 7 तारखेची घेतोय आणि गेट डेटावर क्लिक करतोय. चार्ट बॉक्स मध्ये मला रिप्लाय करायचा आहे. स्विंग काय आलेला आहे, अगेन स्विंग इक्वल टू लो हाय झालेला आहे. तर हाय आला तर कॅन्डल कोणती घेणार, हे आपण उद्यासाठीची लेवल फाइंड आउट करतोय. जसं आपण काल बसून केलं होतं ती प्रोसेस आहे. संदीप सर हॅलो. आता थोडं लेट कनेक्ट झालं वाटतं. ओके, परफेक्ट परफेक्ट. रेड कॅन्डल आहे, अजून पण रेड वापरायची आहे. ठीक आहे, चार्टवर गेलो. आता बघा अल्टिमेटली शेवटच्या अर्धा तासात थोडं मार्केटमध्ये बाईंग आलेली आहे, मान्य आहे. पण तो बायर्स किती मार्केटमध्ये कंट्रोल करतोय काय ते आता पुढे ठरेल, उद्या ठरेल. आपल्याला काय करायचं, आज मार्केटमध्ये कोण ड्राईव्ह करत होतं, नक्कीच कॉल रायटरचं मार्केट ग्रिपमध्ये होतं. शेवटी मार्केटने थोडं चेंज करायचा प्रयत्न केलेला आहे. उद्या चेंज होईल नाही होईल ते उद्या सकाळी ओपन कळेल आपल्याला, पण आपल्याला माहित नाहीये. या रेंज मी कशा फाइंड आउट केल्या, तर त्यासाठी काय करायचंय, स्विंग हाय आला, आपण कंटिन्युअस खाली खाली गेलो. लोएस्ट कॅन्डलला डेचा लो पासून सेकंड डिसाइसिव्ह कॅन्डल शोधायची आहे. तर बघा तुम्ही सांगा मला, हा डे लो आहे आजचा, ऑलमोस्ट 26,067 समथिंगचा लो केलेला आहे डे लो. जर तिथून आपण बघितलं, तुम्हाला मी दाखवून देतो. ओके, हा डे लो तर 26,067.90 आहे. तर त्या डोजी आहेत, इग्नोर केलं, डोजी इग्नोर केलं. ही चालेल का? येस ऑर नो काय चेक कराल, तर पहिले प्लेन आहे का ते बघायचंय. आणि जर ती डिसाइसिव्ह असेल तर इंडिकेटर पण रेड पाहिलं, कारण की रेड कॅन्डल आहे तर इंडिकेटर पण रेड. यस चालते, पहिली भेटली, आपल्याला सेकंड पाहिजे, दुसरीकडे गेलो. तो बॅक टू बॅक भेटून गेलं बेटर आहे. बॅक टू बॅक नाही पण भेटलं तर जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मागे जायचंय. ओके, इंडिकेटर व्हॅल्यू तुमच्या समोर आलेली आहे. एक मिनिट मी परत मार्क करून देतो प्रत्येकाला. ओके, आता बघा मी कर्सर जसं माझ्या इकडे तिकडे मूव्ह करेल तर ती व्हॅल्यू बदलत जाते. म्हणून आपल्याला जी डिसाइसिव्ह कॅन्डल आहे तिच्यावरच कर्सर ठेवायचं. आता त्याच कॅन्डलवर मी जेव्हा कर्सर ठेवतोय तेव्हा व्हॅल्यू काय येते ती व्हॅल्यू रीड करायची. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण प्रॅक्टिकली कॅल्क्युलेशन करताना हे मिस्टेक होते, तर ते आपल्याला अवॉइड करायचे. 26,121.36 पॉईंट नंतरची व्हॅल्यू पण रीड करायचा प्रयत्न करा. कधी कधी काय असतं की एखाद्या रुपयासाठी इकडे तिकडे होतं, त्यापेक्षा जी व्हॅल्यू आहे जशी व्हॅल्यू तशी तशी टाकून द्यायची. ओके, तर 26,121.36 ही व्हॅल्यू तुमच्या समोर आलेली आहे. हिला जस्ट आपल्याला आपल्या सिस्टमला टाकायची आहे. ओके, 26,121.36 कॅल्क्युलेटवर मी क्लिक केलेलं आहे. ओके, आता तुम्ही मला हे सांगायचंय की मार्केट डे लो जो आता बनवत होता आज, तेव्हा किंवा कधी पण आता बसलो काय, जेव्हा डे लो बनवला मार्केटने कधी पण आपण हे बघतोय, आपल्याला काय कळत आहे की मार्केट मे बी 26,000ला असेल, 110ला असेल, 26,090ला असेल, कुठेही असू शकतोय. वरती कधी जायला सुरुवात होईल, जो डाऊन ट्रेंड आहे, आज जे मार्केट कंटिन्युअस डाऊन होतं, खाली वरती करत होतं, पण अल्टिमेटली मार्केट सेलरच्या कंट्रोलमध्ये होता, कॉल रायटरच्या कंट्रोलमध्ये होता.
तर मार्केटमध्ये तो कंट्रोल वीक होईल आणि मार्केट वरती जाऊ शकतो, हे आपल्याला कसं कळेल? कोणत्या प्राइस नंतर आपण कन्सिडर करायचं की नाही 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 मार्केट वरती फिरू शकतो, ट्रेंड रिव्हर्स होतोय, हे स्वतःला कळायला पाहिजे तुम्हाला. प्राइस तुम्ही सांगायची. हे जे आपण करतोय ते अंडरस्टँड करण्यासाठी करतोय. येस, तर स्टार्टिंग पॉइंट 142 आहे. 42 पासून समथिंग 43 बोलूया. तर 26,143, तर 26,150 पण समथिंग आहे 151. ओके. फायनल ती रेंजची अप्पर रेंज आपण कधी पण पकडणार आहोत. तर 143 पासून 151 ही रेंज आहे. याच्या वरती मार्केटने काय करायला पाहिजे? मार्केटने 5 मिनिटाच्या कॅन्डलने क्लोजिंग करायला पाहिजे. या रेंजच्या वरती जर मार्केटने क्लोजिंग केली तर पुढच्या कॅन्डलला जसं परत हायर हाय बनायला लागलं तर मार्केट वरती जाईल. मग क्लिअर आहे का? ओके. कधी कधी असं होईल की 145 आय करेल, 152 आय करेल, मार्केट खाली येऊन जाईल. तर घाई करायची नाही. आपण इथं ट्रेंड ओळखतोय, आपण याच्यावर काही टॉपलॉस मशीन मध्ये लावत नाहीये. मार्केटमध्ये शिफ्टिंग कोणत्या डायरेक्शनला होते ते ओळखण्यासाठीची प्रोसेस आहे. कधी कधी पहिल्या 5 मिनिटात मार्केट डमी हाय लो मारतं, एखाद दोन क्वांटिटी ट्रेड होतात, तर त्यामुळे त्याचे टेन्शन घ्यायचं नाहीये. जी रेंज बनवली आहे या रेंजच्या वरती मार्केटने सस्टेन करायला पाहिजे ऍटलिस्ट 5 मिनिट. तर आपला ट्रेंड अप आला असं कन्सिडर करायचं. क्लिअर आहे का? ओके. तर अशा प्रकारे प्रत्येक दिवसाचे, जसं आपण काल बसून आजचं बघितलं होतं, मी आता बसून उद्यासाठीच्या लेवल तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. अशा डेली आता इथून पुढे महिनाभर आपल्याला हेच करायचंय. रोज उद्या मार्केट कधी वरती जाऊ शकते, कधी डाऊन जाऊ शकते, मार्केटचा ट्रेंड काय राहील, हे प्रत्येकाला ओळखता येईल का? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. आता हायचं घेतलंय, लोचं पण एक्झाम्पल मी घेणार आहे. पण हे जमायला पाहिजे प्रत्येकाला. हे जमलं तर मग स्ट्रॅटेजी कशी लावायची, आपण जे स्ट्राईक प्राइस सिलेक्ट केलं वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टीचा रोल येतो. जर तुम्हाला ट्रेंडच कळत नसेल तर मग अवघड होऊन जाणार मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट. तर ट्रेंडवर कमांड आणायची आहे. जर कोणाला बाकी काहीच कळत नाही, एबीसीडी मार्केटचं माहित नाहीये, पण एवढं कळतंय की मार्केट आज तेजी करेल का मंदी करेल, तर एक व्यक्ती बसूया, 2-4 हजार रुपये त्याला 5 रुपये देऊया आणि बाबा हा ट्रेड कर, तेजी कर, बाय मार रे, सेल मार रे, आपण त्याला बोलून कसू, पण मार्केट कळणं गरजेचं आहे. तर पहिले मार्केटला वरती खाली काय वाटेल ते माहिती करण्याची प्रोसेस. जसं आज पण बघितलं असेल बघा, मार्केट सकाळी थोडं खाली खाली होतं, नंतर अर्धा तास वरती गेलं आणि त्या टायमाला आपण सेलिंग करतोय. मला फोन येतोय की सर मार्केट एवढं जोरात वरती जातंय, काय करायचं वगैरे वगैरे. तर बघा, वरती जाऊ शकतो, टॉप लॉस ऑलवेज होणारच आहे कधी ना कधी, त्याला वादच नाहीये. एक टॉप लॉस एक दिवशी होईल, पण रोज त्याला घाबरायचं नाहीये. काल झालं, आज झालं, ही प्रोसेस होत राहणार. ज्या दिवशी ट्रेंड शिफ्ट होऊन जाईल, कदाचित त्या दिवशी टॉप लॉस जाईल, किंवा आज बघा आता मार्केटने आजच शेवटच्या अर्धा तास वरती गेलेलं आहे, तर कदाचित उद्या डायरेक्टली बाईंग मध्येच जाईल मार्केट. जर उद्या डायरेक्टली बाईंग जातोय तर उद्या सकाळी आपण पुट रायटिंगच करणार आहोत. म्हणजे मग मार्केटमध्ये आपल्याला टॉप लॉसची गरज पडत नाही. म्हणून दरवेळेस काही टॉप लॉस जाणार असं नाहीये. ट्रेंड रिव्हर्सल डायरेक्टली गॅप अप गॅप डाऊन किंवा मार्केट ओपन झाल्यानंतर पण होऊन जातोय. त्यामुळे आपण ट्रेड करायला एक कन्व्हिक्शन कुठे यायला पाहिजे, तर ट्रेंड जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुमच्याकडे कन्व्हिक्शन येणार नाही. आणि याच्यासाठी तुम्हाला तुम्हाला जो स्टॉक आवडतोय किंवा तुम्हाला जे इंडेक्स आवडते, पण आता जसं मी 2-3 दिवसापासून तुम्हाला करून दाखवलं काल आणि आज बघा, की मागची डेट घ्यायची, उद्याचा ट्रेंड काय राहील. असं इथून जसं आज 7 तारीख आहे, तर आजपासून 7 डिसेंबर मागच्या महिन्याभराचा ट्रेंड तुम्हाला बॅक टेस्ट करता येईल का? चार्ट बॉक्समध्ये रिप्लाय करायचं. मी नुसतं निफ्टीच्या पण पूर्ण बॅक टेस्टिंग तुम्हाला दाखवू शकतोय, मला प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही स्वतः करा. ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रत्येक दिवसाचं मार्केट ओपन होण्याच्या पहिले लेवल कोणत्या होत्या त्या त्या दिवसाच्या त्या टेलिग्रामला भेटून जातील तुम्हाला. मी मार्केट ओपन होण्याच्या पहिले कोणती लेवल पाठवली होती, त्याच्यानंतर मार्केटमध्ये जर ओपन खूप मोठं गॅप अप किंवा गॅप डाऊन झालं तर मी लाईव्ह मार्केटला पहिल्या 1 तासानंतर काही लेवल बदल केली का तेवढी पण दिसून जाईल तुम्हाला. तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला ते पूर्ण इथून महिना नाही, 2-5 महिने किती पण मागे जा तुम्ही, डेलीचा लेवल मी तिथं सेंड केलेला आहे. आणि तुम्ही इथून आपल्याकडे डेटा पण भरपूर भेटतो. चार्टवर पण ऍटलीस्ट महिना 2 महिन्याचे इंट्राडे चार्ट तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तर तुम्ही ऍटलीस्ट महिनाभराची तरी निफ्टीची, बँक निफ्टीची तुम्ही प्रॅक्टिस सुरू करा. तर कराल तर तुमचा एवढा कॉन्फिडन्स वाढेल की मार्केट कुठे जाईल हे तुम्हाला, मला पण विचारायची गरज नाही पडणार. तुम्ही स्वतः सांगाल की यस मला असं मार्केट वाटतंय. तर ही प्रोसेस राहणार आहे.
आतापर्यंत मी जी प्रोसेस केली याच्यात काही डाऊट असतील तर पहिले क्वेश्चन विचारून घ्या, मग मी स्विंग इक्वल टू लो चे एक्झाम्पल घेणार आहे. जर काही डाऊट असतील तर पहिले डाऊट विचारून घ्यायचे, जे मी आतापर्यंत एक्सप्लेन केलं त्याच्यात काही डाऊट असेल तर पहिले डाऊट विचारा, मग मी स्विंग लो च्या एक्झाम्पल कडे मूव्ह करेन. काही डाऊट असेल तर हँड राईज करायचंय, अदरवाईज चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन विचारा. नो डाऊट. क्लिअर असेल तर मग क्लिअर सांगा, म्हणजे पुढे जाऊया. स्विंग आपल्याला नाही काढायचं साहेब, स्विंग आपोआप येणार आहे तिथं. तुम्ही गेट डेटा कराल, स्विंग तिथं लिहून येतोय, तुम्हाला काही करायचं नाही त्याच्यात. आपण जसं इथं डेट बदलली ना, इथं डेट चेंज केली तर जो काही मार्केटचा डेटा मागे बॅकग्राऊंड मध्ये असेल त्यानुसार स्विंग हाय किंवा लो लिहून येणार तिथं. तेव्हा आपल्याला काही काढायचं नाहीये. आपल्याला फक्त इथं जी व्हॅल्यू आपण पुट केली, आता जसं बघा उद्यासाठी 26,121.36 पुट केली, ती पुट करण्याची प्रोसेस बघायची. ओके, आता एक इम्पॉर्टंट पॉइंट. आता आपण रेड कॅन्डल घेऊन कॅल्क्युलेशन करून घेतलंय. ओके, पण 2 मिनिटासाठी अझूम करा. जसं आता हे बघा, मार्केट आपण ही कॅन्डल घेतली, कॅल्क्युलेशन केलं, मार्केट थोडंसं शेवटी 15-20 मिनिटात वरती चढलेलं आहे. पण आता बघ, ही बाईंग रेंज 151 समथिंग आपली बाईंग आहे, आणि एक कॅन्डल जी आहे हिने ऑलमोस्ट हाय 147 पॉईंट समथिंग केलेला आहे. 51च्या वरती क्लोज नाहीये. इकॉनॉमी कॅन्डलची क्लोजिंग बघायची. ठीक आहे, तर याच्यात बघा 151 पण समथिंग आहे, मार्केटने आहे 53चा काहीतरी केलेलं आहे, पण क्लोजिंग मात्र 48 आलेली आहे. अजून एक कॅन्डल तरी ऍटलीस्ट आपल्या बाईंग रेंजच्या वरती क्लोज झालं तर आपण ट्रेड मध्ये जाऊया, तोपर्यंत आपण वेट करणार आहे. तर मुद्दा हा आहे की उद्या जर सपोज दॅट तुम्ही विचार करा की मार्केट हे असं अप मध्ये येऊन गेलं, अशी कॅन्डल बनली, तर मार्केटचा ट्रेंड अप होऊन जाईल. मग आता दिवसभर अप झाला तर दिवसभर उद्या मार्केटमध्ये तुम्हाला काही टॉप लॉस बदलायचे, काही प्रोसेस करायची आहे, तर रिमेनिंग दिवसासाठी जसं आपण आता तर रेड कॅन्डल बघितली का, कारण की करंटली डेटा मार्केटमध्ये कॉल रायटरच्या कंट्रोलमध्ये आहे. पण उद्या जर मार्केट या बाईंग रेंजच्या वरती गेलं तर ट्रेंड रिव्हर्स होऊन जाईल, ट्रेंड अप होऊन जाईल. तर अप ट्रेंड मध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर कॅन्डल दिवसभरासाठी उद्या रिमेनिंग म्हणजे एकदा ट्रेंड शिफ्ट झाल्यानंतर उद्या रिमेनिंग डे साठी मग तुम्ही कॅन्डल कोणती वापराल, ग्रीन का रेड, तेवढं मला सांगा चार्ट बॉक्स. नाही तर काय होईल सर, मी स्विंग लो होता, स्विंग हाय होता, इथं इथं स्विंग हाय होता म्हणून मी रेड कॅन्डल शोधतोय, पण सगळ्या ग्रीनच कॅन्डल बनतायत. तर अप ट्रेंड असेल तर ग्रीनच बनतील. तर मार्केट हे रात्री आपण आता बसलोय, आपल्याला माहित नाही आज दिवसभर काय झालं, तुम्हाला डेटा कळत नाही, काहीच माहिती, चिंता करू नका, म्हणून मी हा स्विंग दिलाय. पण उद्या सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये माझ्या बाईंगच्या वरती मार्केट आहे का सेलिंगच्या खाली मार्केट ते तर मला दिसतंय. जर मार्केट माझ्या बाईंग रेंजच्या वरती गेलं याचा अर्थ मार्केट बाहेरच्या कंट्रोलमध्ये, आणि मग मी त्याच्यानंतर जर मला काही बदल करायचा असेल तर इथं जी डिसाइसिव्ह कॅन्डल वापरणार ती मला ग्रीन वापरायची, म्हणजे अप ट्रेंड मध्ये ग्रीन कॅन्डल वापरतो ऑब्विसली, बाईंग बायर्स स्ट्रेंथ बघायची आहे, आणि डाऊन ट्रेंड मध्ये रेड कॅन्डल वापरतो. ही प्रोसेस, कारण की आपण आता बघा एकदा ही डेट घेऊन टाकली तर उद्या संध्याकाळच्या क्लोजिंग पर्यंत मी डेट बदल करणार नाहीये. अदरवाईज जर मार्केटची क्लोजिंग वरती आली, अप ट्रेंड आला, तर तुम्ही डेट बदलावं लागेल, पण मग ते कन्फ्युजन नको म्हणून सिंपल प्रोसेस आहे. बाईंग अप ट्रेंड जर असेल आपल्याला, आपल्या या लेवलनुसार जर आपल्याला कळलं की मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे, पहिले तर बदल करायची काहीच गरज नाहीये, पण इन केस गरज पण पडली तर जर अप ट्रेंड आला याचा अर्थ तुम्ही ग्रीन कॅन्डल नुसार पण कॅल्क्युलेशन करू शकताय, जर आला तर. ठीक आहे, जर नाहीये ते बाईंगच्या वरती क्लोज करत नाहीये, जे आहे ते तसंच राहील, लेवलमध्ये कोणता बदल होणार नाहीये. इथून जर मार्केट उद्या खाली आलं, जर ओपनिंगला सपोज दॅट मार्केट या सेलिंग रेंजच्या खाली जात असेल तर मार्केट परत मग डाऊन ट्रेंड रिझ्यूम करून टाकेल. तर या प्रकारे याला रीड करायचं, एवढी प्रोसेस. तर इम्पॉर्टंट आहे लाईव्ह मार्केटला. आता आपण मार्केट क्लोज असताना लेवल कॅल्क्युलेट केली, पण मार्केट आवर्स मध्ये जो अप ट्रेंड असेल तर मग उद्या म्हणजे दिवसभर रिमेनिंग सपोज 10 वाजता अप ट्रेंड भेटला तर 10 वाजेपासून 3:30 पर्यंत जर काही बदल होणार असतील तर ग्रीन कॅन्डलला फोकस करायचा, डिसाइसिव्ह कॅन्डलला. जर डाऊन ट्रेंड असेल तर रेड कॅन्डलला फोकस करायचं, हे लक्षात. क्लिअर आहे का हा पॉइंट? ओके, म्हणजे असं नाही की तिथं स्विंग हाय आला म्हणजे आता मार्केट वरती वरती जाते, तर अल्टिमेटली मार्केट हे डायनामिक आहे, कंटिन्युअस. जर इथं एकदा बाईंग सुरू होऊन गेली तर बाईंग होऊन जाईल मार्केटमध्ये, तर मग मी काय करेल, ग्रीन कॅन्डल डिसाइसिव्ह ज्या बनत जातील त्याच्यानुसार मला लेवल मार्केटमध्ये चेंजेस, म्हणजे कोणी 12 वाजता आला आणि विचार करतो सर मला आता ट्रेड करायचा आहे, पण मार्केट जर ऑलरेडी वरती चालू आहे 100 पॉईंट,
मग त्याला ट्रेड करायचं तर लेटेस्ट लेवल फाइंड आउट करायला त्याला ग्रीन कॅन्डल वापरावं, एवढंच माझं सांगायचं. ठीक आहे, ओके. चला, तर आता पुढची प्रोसेस आपण करूया. ओके, एक कॅल्क्युलेशन आपल्याला स्विंग लोचं करायचं ना, तर मी लोचं कॅल्क्युलेशन बघतो. ठीक आहे, एखाद बॅक टेस्टिंग पण होऊन जाईल. ओके, ठीक आहे. हा बघा, एक तारखेला एकदम साईडवेज मार्केट, असं काही नाही की ट्रेंड एज मिळेल. बघा, एक तारखेला बिलकुल एकदम साईडवेज एका रेंज मध्ये मार्केट अटकलेलं होतं. अजून करा, 31 डिसेंबरला तुम्ही मार्केटमध्ये बसलेला आहात आणि 1 तारखेला मार्केटचा ट्रेंड शोधायचा आहे. डेट कोणती घ्याल, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. हो सर, संदीप सर, ज्या लेवल मी आता दाखवल्या त्या उद्याच्या आहेत. यस, नक्कीच. 31 तारीख येणार आहे. यस. ओके, 31 डिसेंबर सिलेक्ट केला, अपडेट डेटावर क्लिक केलं, म्हणजे बॅक टेस्टिंगला तुम्हाला असं फक्त डेट बदलत जायचंय, बाकी काहीच नाही करायचं. डेटा, एक मिनिट. एकच मिनिट, डेटा का लोड नाही झाला बघतो, एक मिनिट. ओके, ठीक आहे, आला. ओके, 31 तारीख. बघा, मला फक्त हे एक्झाम्पल तुम्हाला दाखवायचं होतं, स्विंग काय दिसतोय. मी मोबाईलवर लॉग इन केलं होतं म्हणून लॉग आउट झालंय. ठीक. तर बघा, ऑलरेडी तो डेटा स्टोर असतो आपला. 31 तारखेचा आपला डेटा आलेला आहे. 31 तारखेला 26,129 पण समथिंगला मार्केट थांबलेलं आहे. स्विंग आलेला आहे, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. विलास सर, हे सकाळी सकाळी काय करतात, जो एपीआय प्रोव्हायडर असतो ना, जिथून डेटा येतो ना, तर तिकडून त्यांचे सर्व्हर वगैरे मार्केट चालू होण्याच्या पहिले ते बंद, म्हणजे रिस्टार्ट करत असतात. त्यामुळे तो इश्यू असतो. म्हणजे आपल्याकडून प्रॉब्लेम असतो, आपली साईड वर्क करते. डेटा प्रोव्हायडर जो असतो ना, मार्केट चालू होण्याच्या पहिले ते सगळं टेस्टिंग करत असतात. तर मे बी थोड्या वेळासाठी तसं होत असतं कधी कधी. म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून त्या गोष्टी होत असतात. ओके, लो आहे. जर स्विंग इक्वल टू लो आहे तर कॅन्डल कोणती घेणार? ग्रीन कॅन्डल. परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. चला, 2 मिनिटात. ओके, इथं आहे, तर आपल्याला काय करायचंय, स्विंग लो आहे तर हायेस्ट पासून, डे हाय पासून गेलो. आता ज्या कॅन्डलवर मी हाय ठेवला, आजचा हाय इथं जे बघा, 31 तारखेला कंटिन्युअस मार्केट वरती होतं, डे हायला गेलो, हाय पासून मी मागे जातोय. फर्स्ट कॅन्डल डिसाइसिव्ह आहे का? व्हॅल्यू रीड करू शकता बघा, ओपन, हाय, लो. ओपन आणि लो सेम दिसतोय, दिसतोय का? ओपन आणि लो चेक करायचंय. पहिली डिसाइसिव्ह झाली. सेकंड, दोन बॅक टू बॅक डिसाइसिव्ह कॅन्डल भेटलेले आहेत. आता मला एवढं सांगायचं आहे, इंडिकेटरची व्हॅल्यू काय वापरा? 26,141.35. ओके,
26,141.35. ओके, तर आपल्याला जायचं आता 26,141.35. कॅल्क्युलेटरवर क्लिक करतोय. ओके, व्हॅल्यू तुमच्या समोर आहे. मार्केटमध्ये बाईंग 162, 170. ऑलरेडी 31 तारखेला अप ट्रेंडच आहे, त्याला वादच नाही. तो अप ट्रेंड राहील. परत मार्केटमध्ये इथून बाईंग येऊ शकते, पण ट्रेंड रिव्हर्स कधी होणार आहे? 120, 112 याच्या खाली जर मार्केट क्लोज झालं तर मात्र नक्कीच मार्केट खाली जाऊ शकतोय. एवढं प्रत्येकाला कळेल का? कारण की नुसतंच कॅल्क्युलेशन करणं इम्पॉर्टंट नाहीये. आपण जे कॅल्क्युलेशन आणतोय त्याला अंडरस्टँड करणं पण गरजेचं आहे, की मार्केटमध्ये याचा या लेवल वापरायच्या कशा आहेत, की या आपण कॅल्क्युलेशन केलं याचा अर्थ काय, आपण या ज्या कॅल्क्युलेशन केलं यांचा अर्थ काय. मार्केट ऑलरेडी अप ट्रेंड आहे, 31 ला वरती जो स्विंग लो आहे, आपण ग्रीन कॅन्डल वापरली याचा अर्थ मार्केटमध्ये बायरचा कंट्रोल आहे, पुट रायटर मार्केटमध्ये ड्राईव्ह करतायत. आता प्रोसेस काय, की कधी मार्केट रिव्हर्स होणार आहे. तर जर 112च्या खाली, जर मी एक पॉईंट बोलायचं म्हटलं ही रेंज आहे, पण जर एकच पॉईंट बोलायचं म्हटलं तर 112च्या खाली जर मार्केटने क्लोजिंग करून टाकली तर मग मार्केट खाली जाईल. तोपर्यंत मार्केटमध्ये मंदी करायची नाही. हे तुम्हाला तुमचं कळायला पाहिजे. जमतंय का? अशा प्रकारे या लेवलची अंडरस्टँडिंग करायची. ओके, बस मग आपल्याला बघा, तुम्ही लागल्यास तुम्हाला जो मी टेलिग्राम ग्रुपला ऍड केलाय बघा, सिटी अकॅडमी ट्रेड फंडर सपोर्ट, त्या ग्रुपला चेक करा. याच लेवल मी त्या दिवशी शेअर केले असतील. इवन तर बघूया. 1 तारीख असेल ना. याचं डेली राहील. तुम्हाला ही बॅक टेस्टिंग कशी करायची ते मला शिकवायचं आहे. म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही जो खरोखर शिकायचं म्हणेल त्याला तरी ऍटलीस्ट प्रॅक्टिस करता यायला पाहिजे. येस, बोला. बघा, निफ्टी फॉर 1 जानेवारी 2026, ठीक आहे, 7:45च्या आसपास. आता मी ज्या लेवल कॅल्क्युलेट केल्या त्याच लेवल तेव्हा सेंड केल्यात की तेवढे चेक करा. आणि चार्ट बनलेला नाहीये, बरोबर आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण प्रोसेस करायची आहे. डेली ही प्रोसेस होणार आहे. तुम्ही कोणताही दिवस घ्या, कोणतंही कॅल्क्युलेशन करा. मी जेवढ्या लेवल पाठवल्यात त्या तुम्ही चेक करा. ऍटलीस्ट मी निफ्टी, बँक निफ्टी 4-5 लेवल तर पाठवतोच. तर एवढं जर तुम्हाला जमायला लागलं तर मग कोणत्याही दुसऱ्या स्क्रिप्टच्या पण करता येईल तुम्हाला. मग बाकी प्रोसेस सगळी सेम आहे. त्याच्यात काहीच बदल करणार नाही. तुम्ही विचार कराल की अरे मला म्हणजे सगळंच जमायला लागलं. तुम्ही इंडिव्हिज्युअल कोणत्याही स्टॉकचं पण जमेल. कोणत्याही स्टॉकला तुम्ही चेक करा. मी जी अॅक्युरसी दाखवतोय तो इंडिव्हिज्युअल दुसऱ्या स्टॉकला पण भेटेल. तर अशा प्रकारे आपल्याला ती लेवल कॅल्क्युलेट करायची आहे. आय होप प्रत्येकाला हे जमेल. तर ही जी रेंज आहे 6371, 121, 112 या रेंजच्या खाली आपल्याला सेलिंग करायची आहे. चेक करा. 1 तारीख. ओके, आता 1 तारीख म्हणजे काय होतं की पूर्ण वर्ल्ड मार्केट सगळीकडे बंद होतं. मार्केटला जायचं वरतीच होतं, पण व्हॉल्यूम नसल्यामुळे मार्केट अटकत होता. जे म्हणतं की साइडवेज मार्केट आहे, मग तेव्हा काहीच वर्क करत नाही. ठीक आहे, काही वर्क नाही, इंडिकेटर वर्क करेल करेल मला माहित नाहीये. पण मार्केटमध्ये जो डेटा आहे, जो ड्रायव्हिंग फोर्स आहे तो वर्क करेल. तो मी सांगतो म्हणून नाहीये, मार्केटचा डेटा आहे. तिथं जो कॉल रायटर, पुट रायटर जे बसले ते मार्केटला असं वर्क करणार आहे. कारण की त्यांच्या लेवल आहेत त्या, की त्यांच्यासाठी ते ते जे जिथं बाईंग सेलिंग करून बसलेले त्या लेवल आपल्याला भेटत आहेत, की जोपर्यंत सेलिंगच्या खाली जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये तेजी राहील. तुम्ही बघा, कंटिन्युअस मार्केट इथं साइडवेज एकदा टेस्ट केलं, दोनदा टेस्ट केलं, पण त्याला खाली क्लोज करत नाहीये. आणि मग बघा पुढच्या दिवस बघा. मग माणूस काय म्हणतो की सर जोरात मार्केट पळून गेलं, ट्रेड करायचा चान्स नाही भेटला. मार्केट दिवस अख्खा दिवस दिला तुम्हाला ट्रेड बनवायला. जेव्हा मार्केट शांतता असते तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की मला काय करायचंय. जर तुम्ही तेव्हा ट्रेड बनवाल आणि मग मार्केट जाईल तेव्हा प्रॉफिट भेटतोय. असंच प्रॉफिट भेटत नाही. पळणाऱ्या मार्केटमध्ये तुम्ही कॅच करायचा प्रयत्न कराल तेव्हा प्रॉफिट नाही भेटणार. ही प्रोसेस आपल्याला काय समजून घ्यायची आहे. 31 तारखेला मार्केटमध्ये काय करायचंय. आता त्याच्या अगोदर बघा मार्केट कंटिन्युअस आहे बघा. 29 तारखेला खाली होतं, 30 ला मार्केट खाली होतं आणि नंतर कुठेतरी मार्केट इथं चेंज होत आहे. मग हे जे कंटिन्युअस मार्केट खाली खाली होतं आणि इकडे वरती यायला लागलं. आता आपण नॉर्मली काय करतो,
आपण नॉर्मली काय करतो की एका मोड मध्ये येतो, की जसं आता तुम्ही 3-4 दिवसापूर्वी बघा, की 1-2 तारखेला प्रत्येक व्यक्ती तुम्ही कुठेही बघितलं, तर ते काय म्हणतो की बस आता ती रेंज ब्रेक झाली, आता मार्केट जाईल, मग 26,500 जाईल का 26,800 जाईल. तुम्हाला जर सक्सेसफुल ट्रेडर बनायचंय, ट्रेडर हा, इन्व्हेस्टरचा विषय वेगळा आहे. तुम्हाला ट्रेडर बनायचं असेल ना, तर तुम्हाला जिथं चालायचं ते बघायचंय. तुम्हाला सोबत मला इथं नाशिकमध्ये, मी नाशिकहून मला पुण्याला जायचंय. मी पूर्ण हायवे कसा आहे हे आता इथं सर्वे करत बसलो, तर मी कधीच पुण्याला पोहोचणार नाही. तुम्हाला रात्री चालतोय आपण, लाईट चालू करायची, जेवढा लाईट चमकतोय, जेवढी जागा दिसते तेवढी गाडी चालवा, पुढचं दिसायला लागून जाईल. स्टॉक मार्केटला जास्त ट्रेडिंग करताना तुम्हाला तेवढंच बघायचंय, तर तुम्ही डिसिजन घेऊ शकतायत. नाहीतर काय होतं, सर हे असे म्हणतायत, ते तसं म्हणतायत, मग मी इकडे इंटरव्ह्यू ऐकला, तो तर असं म्हणत होता, तो 2 वर्षासाठी काहीतरी वेगळा बोलत असेल. 2 दिवस मार्केट खाली पडलं, तुमचं कॅपिटल संपू शकतंय. म्हणून तुम्हाला ट्रेडिंग करताना दर 1 तासात व्ह्यू बदलून जातो ट्रेडरचा. तर त्यामुळे ट्रेडिंगचं माइंडसेट बनवणं गरजेचं आहे, की जी गोष्ट कंटिन्युअस मार्केट निगेटिव्ह निगेटिव्ह वाटत होती, दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये तेवढी जोरात तेजी येऊन गेलेली आहे. तर तुम्हाला रिस्पेक्ट, तुम्ही कधी पण जेव्हा ट्रेडिंग कराल ना, तर एक गोष्ट माइंडमध्ये ठेवायची आहे, की मला मार्केटमध्ये लेवल फॉलो करायच्या आहेत. एखाद दिवशी असं होईल, की लेवलने मी ट्रेड केला, मार्केटने टॉप लॉस घेऊन टाकला. येस, मी टॉप लॉस घ्यायला विलिंग आहे. एका दिवसात एकदा बाय झाला, एकदा मार्केटने खाली देऊन टाकलं, परत त्याचे पण टॉप लॉस गेला, म्हणजे त्या लेवलवर मी 2 ट्रेड करेल. दोन्ही लॉस गेले ठीक आहे. मी म्हणतोय 99% तसे होत नाहीये. पण इन केस होऊन पण गेलं तरी प्रॉब्लेम नाहीये. मॅक्सिमम एवढीच रिस्क आहे आपल्याला. पण तुम्ही जर ही गोष्ट फॉलो करू शकले, तर मार्केट प्रॉफिट देणार आहे. आता इथून प्रॉफिट आणि तुमचा लॉस जे काय असेल, तुमच्यापासून तो मार्केटमधला जो पैसा आहे, याचा तुम्ही आडवे फक्त, की तुम्ही कसं मार्केटला तुमचं माइंड कसं बिल्ड बिल्ड करतात. तुमच्या माइंडसेटवर बाकी त्या गोष्टी डिपेंड राहतील. तर जोपर्यंत आणि ते माइंडसेट नुसतं मी आता अजून 2 तास बडबड केली ना, तरी बनणार नाहीये. त्यासाठी ही बॅक टेस्टिंग करायची. की तुम्हाला बघायचंय, की अरे नॉर्मली आपण जर हे बघितलं, तुम्ही कोणते आर-एस-आय वापरा, मूव्हिंग एव्हरेज वापरा, अजून काही इंडिकेटर वापरा. मी हे सुपर ट्रेंड इंडिकेटर का दिलं, की एक तुम्हाला इंडिकेटर लोकांना वापरायची सवयच आहे ना, मग मी त्याच्यातच अशा गोष्टी बदलल्या, की तुम्हाला ते वापरून पण तुम्हाला कळायला पाहिजे, की इंडिकेटर इथं जे लोकांचे, जे लोक एकदा, दोनदा, तीनदा ट्रेड करतात, लोक फसतात. आणि मग इंडिकेटर हे बघून, अशी रॅली बघून त्याला इंडिकेटर भारी वाटायला लागतं. आणि जेव्हा तो इंडिकेटरने ट्रेड करतो ना, तेव्हा वर्क नाही होणार. आणि जेव्हा तो थकतो, मार्केट परत वर करतो. मग तो म्हणतोय, "माझ्या नशिबातच पैसे नाही आहेत." आणि परत एकदा ट्रेड केला, परत तीच प्रॉब्लेम होणार बघा. परत 1-2 ट्रेड करणार आणि परत मार्केट रॅली देऊन टाकेल. मुद्दा हा आहे, की हे असे ट्रॅप सगळे अव्हॉइड करायचे. जसं आपण बघितलं, की आता आपल्याला बघितलं, की हे कोणतेही मार्केटने इंडिकेटर काय झालं, ग्रीन झालं, रेड झालं, हे बघत बसायचं नाही तुम्हाला. नाहीतर मग परत ते रेड दिसतंय, मग परत ते ग्रीन दिसतंय, सर मग मला कसं काय करू, काय वाटतंय? त्याचा विचार नाही करत बसायचं तुम्हाला. तुम्हाला तुमचं काम करायचं मार्केट. एकच मिनिट. ओके, 6 तारीख आहे का? ओके. हं. तर या पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे, की तुम्ही एकदा लेव्हल कॅल्क्युलेट केली, तुमच्या लेव्हलमध्ये काही बदल होत नाहीये. मार्केट वरती चालते. तुम्हाला या इथून जो टॉप लॉस जाऊ शकतो त्याची तयारी ठेवा. रेंजमध्ये आलं, ट्रेड करा. दिवसाला वाट बघा. आपल्याला ना जसं एक शिकारी कसा बसलेलो असतो आपली वाट बघत, ते आपण कंटिन्यूअस वाट बघतो. आपल्या पट्ट्यात मार्केट आलं तेव्हा ट्रेड करा. तुमची रिस्क कमी राहील. पण त्यासाठी जे पेशन्स आहेत तेच डेव्हलप करायचे आणि त्याचीच प्रोसेस आपल्याला हवं ते काम करता करता होईल. एखाद दिवस असं होईल की पॅनिक होणार, बाकी गोष्टी होतील. पण ही जर्नी आहे. 8 दिवस लागतील, 15 दिवस लागेल, महिना लागेल. पण जेवढी प्रोसेस मी आता 3 दिवस सांगितली, तुम्ही एवढंच का ट्रेंड ओळखायला, बाकी तुम्हाला अजून काहीच करायची गरज नाही. इव्हन दो तुम्ही कोणता डेटा नाही बघितला, कोणती न्यूज नाही बघितली, काहीच नाही बघितलं. कारण की जे काय होणार आहे त्याचं सगळं, न्यूज चांगली आली त्यामुळे बायिंग होईल, न्यूज खराब आली त्यामुळे सेलिंग होईल. जे काय होईल ते इथं होणार आहे. कारण की अल्टिमेटली त्याच्या सर्वांचे इफेक्ट ऑर्डरवर होईल, ऑर्डर फ्लो होईल. लोकं बायिंग, सेलिंग काहीतरी करतील. मग त्यानुसार मार्केट चेंजेस दाखवेल ना आपल्याला. तर चार्ट रीड करता आलं तर तुम्हाला काहीच रीड करायची गरज नाही पडणार. या प्रोसेसला फोकस करायचं. आय होप तुम्हाला प्रोसेस क्लिअर असेल. बाकी मार्केटमध्ये ऑर्डर एक्झिक्यूट करताना वगैरे ते हळूहळू ते प्रॅक्टिस करून करून होणार आहे. थोडंफार आता ट्रेड करताना कधी असं होणार आहे, की सर मार्केट सुटलं, मागे पडलं, वरती गेलं वगैरे या गोष्टी येतील. हे हळू जसं तुमचं कमांड वाढेल मार्केटवर स्वतःवर, तसं त्या गोष्टी स्मूथ होत जातील. हे लक्षात घ्यायचं आहे.
संदीप सरांनी काय लाईन टाकली सर, ती मिडल ऑफ लाईन मार्केट इज साइडवेज. नाही नाही नाही, लक्षात घ्या, मिडल लाईन बाकी काहीच नाही साहेब. ही मिडल लाईन जी दाखवते ही आपण कोणत्या कॅन्डलचा वापर केला डिसायसिव्ह बनवण्यात. कोणत्या डिसायसिव्ह कॅन्डल आहे ती, जी डिसायसिव्ह कॅन्डल तेव्हाची इंडिकेटरची प्राइस काय, ती प्राइस म्हणजे ही मिडल लाईन आपण ड्रॉ करत असतो, हे लक्षात घ्यायचं. जसं आता मी या लेवल कॅल्क्युलेट करायला 195 194 कुठून आला, ही फर्स्ट होती आणि ही सेकंड होती. ही सेकंड डिसायसिव्ह कॅन्डल तेव्हा इंडिकेटरची प्राइस बघा 26,193.53. तर इंडिकेटरची जी व्हॅल्यू डिसायसिव्ह कॅन्डल असताना ती व्हॅल्यू म्हणजे या बाईंग आणि सेलिंग रेंज मी कॅल्क्युलेट करताना आपल्या सिस्टमला कोणती व्हॅल्यू पुट करतोय ती व्हॅल्यू म्हणजे मी ब्ल्यू मध्ये मार्क करतोय, जेणेकरून बॅक टेस्टिंग करताना आपण हे जे टेलिग्रामला पण तुम्ही बघाल तर जेव्हा आपण प्रत्येक दिवसाचे कॅल्क्युलेशन करायला तुमच्या समोर आहे की मी कोणती ब्ल्यू व्हॅल्यू वापरली. ब्ल्यू व्हॅल्यू याचा अर्थ मी त्या दिवसाचं कॅल्क्युलेशन 1 तारखेच्या ट्रेंड बँक निफ्टीचा फाइंड आउट करायला मी 59,623 व्हॅल्यू वापरली असेल. तुम्हाला डिसायसिव्ह कॅन्डल शोधता येईल, त्याची व्हॅल्यू भेटता येईल. म्हणजे अशी प्रॅक्टिस करा, आपोआप तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे, परफेक्ट. अजून कोणीतरी हँड राईज केला एकच. काशीनाथ सर, येस साहेब बोला. संग्राम सर बोलू शकतायत. सर नमस्कार. बोला साहेब. सर मी सकाळी 10:30 वाजता 11:45 दरम्यान मार्केटमध्ये आलो होतो आज. मला ते काही जमलं नाही सर, म्हणजे आजचं कॅल्क्युलेशन. कोणतं कॅल्क्युलेशन म्हणजे आपलं ट्रेड मार्केट म्हणजे ट्रेड ओळखायचं. मी काय सकाळी प्रॉब्लेम मला ते सांगा. 11:30 वाजता आलो होतो, बसलो होतो. 11 वाजता बसले होते. हो, लाईव्ह ट्रेड मध्ये आज. ठीक आहे, तुम्ही कधी पण बसले. डेट कोणती घेणार? डेट मागची सर. बरोबर, कालची डेट घ्यायची, 6 तारखेची डेट टाकून द्यायची. स्विंग इक्वल हो टू हाय येईल. बरोबर, हो हो. डिसायसिव्ह कॅन्डल घेऊन टाका. ती पहिलीच एवढी मोठी कॅन्डल होती सर, रेड कॅन्डल. बरोबर ना, ही पहिलीच मोठी म्हणजे इनसाइडर आहेत बाकी सगळ्या त्याच्यात. बरोबर आहे, त्याच्यामुळे मग त्या स्किप करून टाकावं लागेल ना तुम्हाला. तुम्ही इथं आल्या, ओके, तुम्ही इथं आल्या 11 वाजता सपोज दॅट. 11ला आले तर तुम्ही काय कराल की रेड कॅन्डल घ्यायची आहे. आता या डिसायसिव्ह आहेत रेड, पण या चालतील का हो? नाही सर, ते पहिले कॅन्डलचे इनसाइडर आहेत ना ते. ते तर जाऊ द्या, पहिल्या कॅन्डलची इनसाइडर नंतर मागे. इंडिकेटर ग्रीन आहे ना. हो, इंडिकेटर पण ग्रीन आहे. हो, इंडिकेटर ग्रीन आहे, आपल्याला ते कामाचं नाही. हा पूर्ण पोर्शन आपल्याला स्किप करावा लागेल. आता इथं मागे आलो, आता तुम्ही मागे मागे गेला तर ही पहिली कॅन्डल जर तुम्ही बघाल, ही पहिली, हिचा लो एखाद्या कॅन्डलने ब्रेक केला, ही पहिली आणि दुसरी टाकून द्या व्हॅल्यू. तुम्ही थोड्याफार खाली वरती लेवल येईल, 182 व्हॅल्यू येईल बघा, टाका. पण त्याच्यात गॅप भरपूर आहे सर कॅन्डल मध्ये, म्हणून म्हटलं. नाही, काही फरक पडत नाही सर. मी काय म्हणतोय, एवढं विचारच करायला लावत नाही ना मी. बघा, मग मी अजून 10 कंडिशन टाकल्यानंतर कन्फ्युजन होईल. मला काहीच टाकायचं नाही. मी म्हणतोय ड्रॉप 10 असू द्या, 5 असू द्या, 1 असू द्या, काहीच नाही. बघा, एक कॅन्डल आणि ही 2 कॅन्डल अशा पण राहिल्या असं तरी ही व्हॅल्यू टाका, 165 टाका. जर सपोज हिचा लो किती बघा, 104.30 होता, हिचा लो 101 होता, हिचा लो 96 होता. ठीक आहे, तर ही फर्स्ट डिसायसिव्ह झाली, ही सेकंड डिसायसिव्ह झाली. टाकून द्या व्हॅल्यू, 165 टाकून द्या. 165 टाकाल तरी पण तुमचं बाय जाणार नाही, इथं सेलिंगच व्हॅल्यू येईल. तुम्ही अच्छा अच्छा, हीच प्रोसेस करायची आहे, बाकी काहीच बदल करायचं नाही. हॅलो सर. येस सर. हा सर, तुम्ही आता ते 31 तारखेचं दाखवलं होतं ना, त्याच्यामध्ये कसं कॅन्डल आपल्या बाईंगच्या झोनच्या वरती गेला आणि त्याच्यानंतर परत ते खाली आलं. तर खाली आपण आलं. कुठपर्यंत वाट बघायची? जोपर्यंत आपल्या सेलिंगच्या खाली जात नाही तोपर्यंत आपण वाट बघायची यस, सेलिंगच्या खाली का क्लोज आपल्या करत नाही तोपर्यंत ट्रेंड आपला इंटॅक्ट राहील. मग तुम्ही 31 तारखेला सकाळी पण ट्रेड केलेला असेल, 1 तारखेला आपला ट्रेड कंटिन्यू पण असेल, तरी पण जर रिव्हर्स होईल तर मी एक्झिट करेल, अदरवाईज मी कंटिन्यू करू शकतो त्या ट्रेड. ओके सर, याच्यामध्ये साइडवेज मध्ये आपण काय परत रिवाइज करू शकतो का? म्हणजे आपला जे काय जोपर्यंत ऑब्झर्व. बघा, लक्षात घ्या, एक लक्षात घ्या. आता त्याच दिवसाचं एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल अजून ना. ते चांगलं सर आहे की हा, 31 तारखेचं. ओके, इथं होतो आपण, कधी होतो, ओके, साइडवेज. ठीक आहे, मी लेवल परत ड्रॉ करतो. हा, आता याच्यात हा, बदल बरोबर कधी सर. करायचं सांगा तुम्ही. आपण ही कॅन्डल घेतली, डे हाय होता, ठीक आहे. हो. आता मार्केट साइडवेज चालतंय, लेवल बदल कधी होतील? जर मार्केट या हायचा वरती गेलं तर बदल होईल ना. तोपर्यंत ओके तुम्ही काही बदल काय करायचं, लेवल मध्ये बदलच होणार नाही. ओके आलं ओके लक्षात? काय ओके. की बघा, इथं जेवढा बाईंग प्रेशर होतं, बाईंग ताकद होती, आता त्याच्यानंतर इकडं कुठं बदल करू फायदा काय? त्याच्यापेक्षा या ताकदपेक्षा इकडं साइडवेजच चालू आहे ना. इथं नवीन बाईंग येतच नाही मार्केटमध्ये.
नवीन बाईंग आली ओके. त्याला कन्सिडर करायचंय. आता या कॅनलला हाय मारला बघा, ही पहिली झाली. या बाकी सगळे इन्साइडर आहेत, ही दुसरी आहे. आता इथल्या ताकदीपेक्षा हे अजून खाली हं. दाखवते. काहीच बदल करायची गरज नाही. ओके. ठीक आहे सर. ओके. ठीक आहे. थँक यू सर. त्यामुळे नवीन हाय मार्क करत जाईल मार्केट, तर आपण अपडेट करू, तर पुढे सरकू. अजून अग्रेसिव्ह व्हायचंय. साईडवेज झाला याचा अर्थ मार्केटमध्ये बायर परत ताकद आणत नाहीये, तर आपल्याला बदल काहीच करायचं नाही. आता हा जो बॉटम बनलाय मार्केटचा, त्याला ब्रेक करू द्या डाऊन साईडला, तर ब्रेक करा, नाही तर बसून जा. ओके. ओके. ठीक थँक आहे. यू आणि सर. म्हणून थँक यू. गोल्डन स्प्रेड स्ट्रॅटेजी आपण सांगतोय. गोल्डन मध्ये काय आहे, टाइम डिके तुमचा पॉझिटिव्ह आहे. जर हो, इथे दिवसभर टाईम पण डिबेट ट्रेड होता. साईडवेज होऊन गेला, तरी पैसा देऊन जाईल मार्केट. येस, येस, येस सर. ओके. थँक यू सर. Yes. थँक यू. आणि म्हणून लक्षात घ्यायचंय की कधी पण ना असं पळणाऱ्या मार्केटमध्ये जर ट्रेड कराल, हो, तुम्हाला जर कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट ट्रेड करायचं ना, तर मार्केट जो असं पडतं ना, पुलबॅक होत द्यायचा. ट्रेंड अप आहे माहिती ना, तर पडू द्यायचं मार्केट. असं पडल्यावर ट्रेड उचला. म्हणजे तुम्ही असं सपोज या 4-5-6 रेड कॅन्डल बनतायत, तुमची हिंमत नाही होत्या, ठीक काय हरकत नाही, रेड बनू द्या. ही रेड नंतर ही ग्रीन येईल, मग तर ट्रेड करू शकतो ना आपण. 4-5-6 येस, जेवढे रेड येस, बनतात येस. बनू द्या. रेड नंतर एक ग्रीन पण बनू द्या. या ग्रीन नंतर ट्रेड करा ना. कोण सांगतं की बॉटमच पकडायचंय? पकडता आलं तर नंतरचा भाग आहे, पण नका पकडू. जसं आज पण आपण तेच केलं होतं की कंटिन्युअस मार्केट वरती वरती जात होतं. म्हणजे हे तुम्हाला एक्सपिरियन्स नाही येईल की या लेवल वापरायचं कशा, या गोष्टी तुम्हाला हळूहळू येतील बघा. जसं कंटिन्युअस मार्केट असं होतं, मी वेट केलं, ओके. आणि बघा याच्यात पण मी जर कोणी, आता मी ती कंडिशन एक्सप्लेन करायची बाकी माझी, की सर असं झालं की मार्केट इथून कंटिन्यू आलंच नाही वरती, डायरेक्ट इथूनच खाली खाली गेलं, तर मला कसं कळेल की आता ट्रेड करायचा आहे? तर पहिल्या 1 तासाचा जो काही लो असेल ना, मी ती कंडिशन एक्सप्लेन करेल, सेपरेट एक दिवशी एक्सप्लेन करूया आपण. तर तो लो जर ब्रेक करत गेला, तर मग आपल्याला ट्रेड करायचा 1 तासानंतर. पण पहिल्या 1 तासात मार्केट माझ्या रेंजमध्ये यायची वाट बघायची. पूर्ण चान्सेस येतो मार्केट. ठीक आहे. तर मार्केट आलं, मी डायरेक्ट ट्रेड करतोय, कारण की मला कन्व्हिक्शन आहे. तुम्हाला नाही कन्व्हिक्शन, सपोज दॅट मार्केट येऊ द्या, ग्रीन बनल्या, ग्रीन नंतर ही रेड बनली, या रेड कॅन्डल नंतर तरी ट्रेड मध्ये येऊ शकतो की नाही आपण. म्हणजे बाकी काहीच डॉक्टर नाही, बाकी कळत नाहीये, काही कळत नाहीये. पण येस या सर. सगळ्या रेड येऊ होत्या, शकता. ग्रीन संपल्यानंतर रेड पण बनली, 5-5 मिनिटाची कॅन्डल आहे, बनली. या कॅन्डल नंतर ट्रेड मध्ये या मार्केटमध्ये. एवढं तर करू शकतो. येस सर. थँक यू सर. ठीक आहे. निफ्टी फ्युचर साठी एक कॅल्क्युलेशन, 1 मिनिट लगेच करून टाकतो. संध्या मॅडम बोला. काशीनाथ सर, हा बोला. 1 बाय 1 विचारा. संध्या मॅडम बोलून घ्या पहिले. हँड राईज केलाय, माईक अनम्यूट करा आणि बोला. काशीनाथ सर तुम्ही बोलू शकताय. हा सर. बोला बोला. सर तुम्ही जेव्हा ह्या लेवल देता ज्या सेलच्या ज्या बाईंगच्या, तर तिथे गेल्यावरच तो स्प्रेड बनवायचा असते का सर? हा, तो बेटर टाइम आहे ना, त्या लेवल कॅल्क्युलेट त्यासाठी करतोय ना आपण. आता तुम्ही सांगा, आता एक्सपिरियन्स तुम्हाला 2-3 दिवसात एवढं कळत असेल ना, की तिथं गेल्यावर बनवणं बेटर आहे का नाही. हा हा हा. आणि लक्षात घ्या की म्हणजे आता संध्याकाळी बोलणं भारीच आहे की अरे वा वा वा, मार्केट खाली होतं मग आपण बनवायला पाहिजे. पण हे हा. सकाळी करता येणं गरजेचं आहे. हा हा. येस. आणि मी नुसतं बोलून फायदा नाही. आता जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली 2-3 दिवस बघताय, तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की येस येस बरोबर आहे बाबा. म्हणजे होते नुसतं बोल. म्हणून मी कितीही मागे बॅक टेस्टिंग केलं त्याला अर्थ नाहीये. आपण जसं 3-4 दिवस होत कंटिन्युअस महिनाभर करूया, मग कळेल तुम्हाला की किती दिवस बरोबर. एखाद दिवशी आपला पण टॉपला जाईल. याला असं नाही की लॉस होणार नाहीये. लॉस इज अ पार्ट ऑफ गेम. पण आपण 10 वेळेस पैकी 8 वेळेस प्रॉफिट कमवतो, एखाद 2 वेळेस टॉपला जातात, तर काही हरकत नाही. हा, हे होणार आहे, हे जातील. आणि तुम्ही जेव्हा ते ऍक्सेप्ट करून घेतात ना, तर ती भीती कमी होऊन जाते. आपण जे बोलतो ना, सर मला मार्केटमध्ये लॉस होण्याची भीती असते. लोकांना लॉसची भीती नाही, प्रॉफिटची पण भीती आहे. कारण की जसं ट्रेड घेतला आणि थोडंसं 5-50 पॉईंट मार्केट आलं नाही का, त्यांना ते बघवत नाही, कधी निघू असं होते. तर प्रॉफिट पण जिरवण्याची ताकद वाढवावी लागेल. ते हळूहळू होईल. ते असं रातोरात जादूची छडी नाहीये. त्या प्रोसेसला फॉलो करायचं. सर अजून एक म्हणजे जे आपण जे स्प्रेड बनवतो, ते स्प्रेड न बनवता बोला ना. ते स्प्रेड न बनवता समजा आपण जर ते सेलिंग रेंज मध्ये जर गेलो, तर आपण पुट पण बाय करू शकतो का सर? पुट करतात, मी एक ग्रुप ठेवलेला आहे तुमच्यासाठी. पण काय असतं की जर गेलो, ओके, पुट बाय करा तुम्ही, तेव्हा टॉप लॉस लावू शकता, ते कॅल्क्युलेशन करता येतं.
पण हम्म. त्याच्यात ऑलवेज एक प्रॉब्लेम असतो की बघा, नेकेड पुट बाय किंवा सेल काही पण करा, नेकेड म्हणजे फक्त सिंगल बाय केला किंवा सेल केला, रिस्की हा, ट्रेड हा. असतो, कारण की तर टाइम डिके पूर्ण तुमच्या अगेन्स्ट राहील, हे लक्षात घ्या. अच्छा, अच्छा. म्हणून मी स्प्रेड का प्रिपेअर करतो की स्प्रेड बनवला आणि मार्केट हम्म. इथंच साईडवेज होऊन गेला ना, तरी सुद्धा पैसे नाही घेऊन जाणार आपलं. पण जर हा, तुम्ही ते पुट तर घेतला ना, मार्केट तुमच्या अगेन्स्ट नाही गेला, असं आपल्याला वाटतं की ट्रेंड डाऊन आहे, इथंच मार्केट साईडवेज झाला, पडला नाही मार्केट आणि बायच्या हा, वरती नाही गेला, पण तुम्ही पुट घेऊन टाकलं असेल ना, 10-15 रुपये लॉस करून बसाल तुम्ही दिवसात. हा, डिके होते त्याच्यामध्ये. काही होणारच आहे ते, कारण की तुम्ही तेव्हा ट्रेड कराल ना, तो वरती प्राइस घेतली जाईल, कारण आपण बघणार, कन्फर्मेशन करणार, थोडंसं खाली गेला का मग आपलं अरे जातो मग आपण घेतो. म्हणजे आपल्याला 100 रुपये बाय करायचं, आपण 100ला कधीच करणार नाही, 110ला करणार. आणि 110ला घेतलं का मग दिवसभर मार्केट खाली खाली खाली, मग 90ला निघणार. पण टेक्निकली 100ला बाय होता, 90चा टॉप लॉस 10 रुपयेच गेला, पण आपण घेतलेला 105ला 110ला आहे, तर ते एक्स्ट्रा अजून स्लिपेज असतात. म्हणून मी अवॉइड करतो की तुम्ही स्प्रेड करा. स्प्रेड केल्यामुळे काय होतं की याच्यात पण आपण महाग प्राइस घेतली तर जो दुसरा लेग आहे त्याला पण महाग भेटतो ना. तर हा, एकाला हा, बाय हा. एकाला सेल, तर तो ऍव्हरेज होऊन जातो, तर आपले स्लिपेज कमी होऊन जातात त्याच्यात. हा एक महत्वाचा पॉईंट. ठीक आहे, थँक्यू. यस. सेन्सेक्सचं कॅल्क्युलेशन करूया, नक्कीच करून देतोय. एनी शेड्यूल ऑफ फॉर ऑफलाईन सेशन, आय वॉन्ट टू मीट यू पर्सनली. संदीप सर, येस 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 येस, हा प्रयत्न आहे. मी सांगितलं होतं या वर्षात आपण सुरू करणारच आहोत, पण थोडं डिले होत आहे, 10 दिवस अजून डिले होत आहे. एकदा कन्फर्मेशन झालं का मी तुम्हाला नक्कीच सांगेन साहेब. संदीप सर सर्वांना इन्फॉर्म करून देईल की काय कधी काय डेट वगैरे आहे, त्या गोष्टी आपण इन्फॉर्म करूया. मिनिमम कॅपिटल किती लागेल? कशासाठी मिनिमम कॅपिटल? याच्यासाठी आपल्याला ज्याला गोल्डन स्प्रेड जे आपण डिस्कस करतोय, 50-60 हजार रुपये आपल्याला लागतंय. आणि नंतर आपण अजून एक स्प्रेड डिस्कस करूया, ज्यामध्ये आपल्याला 40,000 30,000 पण करता येतं, आणि स्टॉक मध्ये तर 25,000 रुपयात पासून करता येतं. जर तुम्हाला हीच प्रोसेस सगळं तुम्हाला स्टॉक मध्ये करायचं आहे, 25-30 हजारापासून पण करता येतंय आपल्याला. मोमेंटम स्प्रेड आपण जे म्हणतो तर ते आपण नंतर बघूया मोमेंटम स्प्रेड काय. पण आपण जे करतोय त्याला 50 रुपये पकडून चालायचं. हा, अजून काय होतं आपलं एक काहीतरी प्रश्न होता. हा, ऑफलाईनचं झालं. मिलिंद सरांच्या सेन्सेक्स आहे, करून दाखवतो साहेब, एकच मिनिटात सेन्सेक्सचं करून दाखवतो, आणि एक फ्युचरचं कॅल्क्युलेशन म्हणतात. ठीक आहे, तर निफ्टीचं पहिले एक फ्युचरचं करून घेऊया आणि मग आपण सेन्सेक्स कडे जाऊया. चालेल? एकच मिनिट. निफ्टी फ्युचर कुठे गेला? फ्युचर 27 जानेवारी, हे बघा 27 तारखेचं मी घेतलाय. ओके. तर बाकी सगळं सेम, सेटिंग बिटिंग सगळं सेम राहील. हा फक्त बघा, ही जी ब्ल्यू लाईन आहे ना, ती तुम्हाला सांगितली जाईल 20 मुव्हिंग एव्हरेज लावलेला आहे. काही गरज नसते ती ऑप्शनच्या डेटा कुठं, ऑप्शनच्या कोणत्या रेटला वगैरे ट्रेड करण्यासाठी बघायची असेल तर ते मी जेव्हा ऑप्शन मध्ये जाईल तेव्हा सांगून देईल, ऑप्शनचा चार्ट लावायच्या वेळेस. आता हे काही वेगळं नाहीये, मुव्हिंग एव्हरेज 20 चा फक्त. ठीक आहे. हा, आता मी काय करतोय, आपल्याला निफ्टीच्या फ्युचरचं करायचंय, तर एकच मिनिट आपण निफ्टी फ्युचर करून घेऊ. बघा, एनएससी घेतलं. आता इक्विटी घेण्याच्या जागी फ्युचर मध्ये जायचंय, म्हणून फ्युचर इंडेक्स करायचे, निफ्टी इंडेक्स म्हणून. जर तुम्हाला स्टॉक मध्ये जायचं असेल तर फ्युचर स्टॉक करा, बाकीचे प्रोसेस सगळीच आहे. तर मी फ्युचर इंडेक्स सिलेक्ट केलं. ओके, आणि मग याच्यात स्टँडर्ड प्रोसेस की बाबा तुम्हाला इंडेक्स मध्ये निफ्टी करायचंय, बँक निफ्टी कोणतं करायचंय, तर मी निफ्टी घेतली. स्टँडर्ड करंट इयर सिलेक्ट करा, एक्सपायरी सिलेक्ट करा, निफ्टी फॉर फ्युचर. ठीक आहे, जानेवारी कॉन्ट्रॅक्ट करून देतो. आणि डेट कोणती घ्यायची, तर ऑब्व्हियसली उद्यासाठी आजची डेट घ्यायची. 7 तारीख घेतोय, गेट डेटावर क्लिक करतोय. डेटा लोड झाला. तुम्ही मला सांगा स्विंग काय येतोय. बाकी सगळी प्रोसेस सेम आहे. हे एकदा कळलं, तुम्ही काही बदला, सगळं सेम. हाय आला, कॅन्डल कोणती घेणार? रेड कॅन्डल घ्यायची, रेड कॅन्डल घ्यायची. ठीक आहे, परफेक्ट. फक्त आता याच्यात एक मिस्टेक कायम लोक करतात. कोणती मिस्टेक? की आपण हा ट्रेड बघताना, कुठं होतं चार्ट लावला, ओके,
आता मी जो चार्ट लावलेला आहे बघा, आपण इकडे, म्हणून मी दोन वेगळे चार्ट तुम्हाला सेपरेट दाखवले, की हा निफ्टी 50चा चार्ट आहे, जो स्पॉट आहे, इक्विटी आपण ज्याला म्हणत होतो, स्पॉट अनालिसिस करत होतो. आता तुम्हाला फ्युचर करायचंय, आपण कॅल्क्युलेशन करताना बघा इथं डेट वगैरे देताना आपण सगळं 27 तारीख वगैरे वगैरे फ्युचर सगळं टाकलेलं आहे. तर चार्ट पण माझा कोणता असेल पाहिजे बघा, निफ्टी 27 जानेवारी 26 म्हणजे फ्युचर, एफयूटी म्हणजे फ्युचर. तर अशा प्रकारे फ्युचरचं कॅल्क्युलेशन करायला चार्ट पण फ्युचरचाच लावायचा. आणि आपण जर इक्विटी मध्ये करतोय तर प्लेन निफ्टी इंडेक्स जे तर प्लेन, ज्याला एक्सपायरी वगैरे काय नसतं, लाईफ टाइम तो चार्ट चालत असतो. हा जो फ्युचरचा चार्ट आहे हा 27 जानेवारी पर्यंत बघायला भेटेल. 27 नंतर तो बघायला भेटणार नाही, तो एक्सपायर होऊन जाईल. फेब्रुवारी मार्च असं 3 कॉन्ट्रॅक्ट चालू असतात. तर हे हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं, आपण इथं बसलोय, अगेन सेम प्रोसेस, डे लो पासून सुरुवात करायची आहे. पहिली कॅन्डल आणि दुसरी कॅन्डल चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. ब्ल्यू लाईनची व्हॅल्यू ब्ल्यू लाईन दाखवते, तर जी आपला रेड आहे ना ग्रे सारखा, ती व्हॅल्यू रीड करायची. कुठे, एक मिनिट सांगून देतो. ओके, जे सर्कल केलेलं आहे ती व्हॅल्यू काय व्हॅल्यू आली बोला, 26 to 47.42. $247.42. जस्ट कॅल्क्युलेटरवर क्लिक करा, व्हॅल्यू तुमच्या समोर आहे. बाईंग रेंज आता बघा, फ्युचरच्या लेवल वेगळ्या आहेत, स्पॉटच्या लेवल वेगळ्या आहेत, कारण की याचा टाइम वगैरे असतो ना, फ्युचर आणि स्पॉट मध्ये बघा व्हॅल्यू वेगळ्या असतात. एक्सपायरी जशी जवळ जवळ जाईल तशा दोघांच्या व्हॅल्यू सेम होत जातात. तर त्यामुळे जसं मार्केटमध्ये आता आपण अर्ली महिन्याच्या सुरुवातीला आहे, तर आपल्या स्पॉट मध्ये 252 वगैरे बाईंग रेंज येते, याच्या 274 75, पण त्याचे टेन्शन घ्यायचे नाही. ट्रेड ऍट अ टाइम, ऑलमोस्ट ऍट अ टाइम दोघांकडे कन्फर्म होईल का, कारण की याची प्राइस पण थोडी जास्त राहते, कारण की हा एक तर जास्त किंवा पुढे सोबत चालतो. तर त्या पद्धतीने तर फ्युचरचं कॅल्क्युलेशन करायला फ्युचरचा चार्ट वापरा. बाकी त्याचा डेटा कसा येतोय, तो व्हॅल्यू काय होत आहे, तुम्हाला काही चिंता करायची गरज नाहीये. सेम प्रोसेस करायची. क्लिअर आहे का? ओके. आता सेन्सेक्स मध्ये ज्यांना करायचं बघा, उद्यासाठी मी सेन्सेक्सची लेवल कॅल्क्युलेट केलेली. कसं कराल, एकच मिनिट, प्लस वर क्लिक करा. आता सेन्सेक्स कशामध्ये, एनएससी मध्ये तर नाहीये, बीएससी मध्ये, मग बीएससी सिलेक्ट करा. स्पॉट अनालिसिस करायचे म्हणून इक्विटी सिलेक्ट करा आणि इथं सेन्सेक्स टाकायचं. इथं बघा हे बाकी सगळं दिसेल, आपल्याला सेन्सेक्स पाहिजे. हे सेन्सेक्स जे प्लेन आहे, सेन्सेक्स घेतला फॉर 8 तारीख सपोज, ठीक आहे. ट्रेनिंग मध्ये बसलोय आपण, ट्रेनिंग असं काहीतरी नाव टाकायचं. 7 तारीख घेतली, गेट डेटावर क्लिक केलं, डेटा लोड झाला, स्विंग चेक करायचंय. आता सध्या मार्केट डाऊन आहे म्हणून स्विंग हाय एज येतोय. बोला कॅन्डल कोणती वापराल, रेड कॅन्डल, रेड कॅन्डल घ्यायची. बघा मी वेगवेगळा प्लॅटफॉर्म वापरून दाखवतो, मला ट्रेडिंग व्ह्यूला दाखवलं, अपस्टॉक दाखवलं, आता झिरोचा दाखवतो. बघा हे तुम्हाला लो आहे, ठीक आहे, एक सोडून दिला. ही फर्स्ट डिसायसिव्ह, ही सेकंड डिसायसिव्ह. व्हॅल्यू बोला कुठं दिसेल, एक मिनिट मार्क करून देतो. यस, डिसायसिव्ह कॅन्डल शोधता येईल ना. म्हणजे आता मी असं कन्सिडर करतो की तुम्हाला येतंय म्हणून मी त्याला जास्त तुम्हाला करत नाही. स्विंग हाय रेड वापरायचे, तर डे लो ला गेलो, ही डोजी होती, ही डोजी होती, ही प्लेन भेटली, ही प्लेन भेटली, दोन्ही प्लेन झाल्या, काम झालं. 84,891.97. तुमच्या समोर लेवल आहे. अशा प्रकारे सेन्सेक्सचं लेवल कॅल्क्युलेट करता येतं. तर जमेल सर्वांना. हे ट्रेंड ओळखणं गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्हाला ट्रेंडवर कमांड आली, याला 15 दिवस लागले तरी चालतील, पण एकदा ट्रेंड काय लागला ना, तर मग मार्केटमध्ये तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही.
पुढचा पॉइंट बघा, प्रयत्न करायचे राऊंड अप करा. 0.97 सोडून दिला तर 1 रुपया अख्खा सोडतोय आपण ना. तर त्यामुळे मी प्रयत्न करतो की मी जसं तसं टाकतो, मला ते खेळायचंच नसतंय. तर मला ती सवय लागलेली की ऍटलीस्ट पॉईंट नंतरच्या 2 डिजिट मी ऑलवेज कन्सिडर करत असतोय. तर ते टाकून द्यायचं बेटर राहतं. सुटून गेलं तर काही मोठा फरक पडत नाही. म्हणून मी कधी कधी असं होईल ना की 891 घेऊन टाकलं किंवा 892 घेऊन टाकलं कोणीतरी, तर मग काय करायचंय, म्हणून मी इथं बघा 7-8 रुपयाची रेंज देण्याचं कारण ते माझं. राजेंद्र सर, तर घेतलं तर बेटर आहे, नाही तर काही खूप मोठा फरक पडत. बघा, एकदा ट्रेड झाला तर टार्गेट टॉप लॉस मी मुद्दाम डिस्कस करत नाहीये, पण करायचं पण असेल तर बस. याच्यानंतर काम तुम्हाला रेंज माहिती पडल्या, जस्ट शो टार्गेट टॉप लॉस वर क्लिक करा, तुमचे टार्गेट भेटतील. पण ते पुढे ट्रेड कुठं घेतायत त्यानुसार पुढचे टार्गेट कॅल्क्युलेट करायचे असतात. त्यामुळे मी टार्गेट टॉप लॉस कडे लक्ष देत नाहीये, फक्त ट्रेंड ओळखायला पहिले शिकवतोय. एकदा तुम्हाला ट्रेंड कळायला लागले तर मग आपण टार्गेट टॉप लॉस कडे पुढे सरकूया. ओके, तर ऑलमोस्ट आपण इथं 2-3 कॅल्क्युलेशन पण केले. स्विंग लोचं कॅल्क्युलेशन झालं, स्विंग हायचं झालं, रेंज मध्ये आल्यावर ट्रेड करायचं, स्प्रेड कोणता घ्यायचं ते बघितलंय. आता उद्या आपल्याला बघायचं की जर मार्केट गॅप अप झालं आणि रेंज मध्ये नाही आलं, डायरेक्ट वरतीच गेलं, त्या गॅप डाऊन झालं आणि रेंज मध्ये डायरेक्ट खाली पडलं, तर मग त्या टायमाला ट्रेड कसा घ्यायचा? नाही तर आपण नुसतं वाटच बघत बसणार की बाबा ही रेंज दिली इथं आणि इथून आलं रेंज मध्ये बरं आहे, पण इथूनच डायरेक्ट खाली गेलं असतं तर कळेल कसं काय? तर त्याच्यासाठीची काय प्रोसेस आहे, ती प्रोसेस उद्या आपण कव्हर करणार आहे. जर रेंज मध्ये मार्केट नाही आलं तर काय करायचं, त्या प्रोसेसला आपल्याला उद्या डिस्कस करायचं आहे. म्हणजे जे कधी कधी असं ना, सर रेंज मध्ये नाही आलं तर मग मी काय करू, मग दिवसभर मार्केट जर एक वन वे, पहिली गोष्ट तर पळत नाही, स्टॉक मे बी तसं होतं कधी कधी. तर मग ते कसं काय करेल की मार्केट जर आपल्या रेंज मध्ये नाही आलं तेव्हा काय करायचं, त्या प्रोसेस आपण पुढे बघूया. येस येस, गॅप अप किंवा गॅप डाऊन खूप जास्त झाल्यावर काय करायचं, तोच पॉइंट आपल्याला उद्या बघायचा आहे राजेंद्र सर. आणि कॉल पुट में ओपन इंटरेस्ट का क्या इफेक्ट रहेगा? सर ओपन इंटरेस्टच महत्वाचे. मी जे बोलतोय कॉल रायटर, पुट रायटर, ओपन इंटरेस्ट काय करतंय, कुठं होतंय, त्याच्यानुसारच आपण होतो. तोच डेटा आपण कॅल्क्युलेशन साठी वापरतोय ऑलवेज. ओके, तर तो डेटा इम्पॉर्टंट असतो. ते कसं राहतो, काय राहतो, थोडं आपण एखादं सेशन घेऊया त्याच्याबद्दल लावलं. पहिले ट्रेंड बघूया, की काहीच माहित नाही तरी ट्रेंड ओळखता येतोय. बघा लक्षात घ्या, तुम्हाला ना ओपन इंटरेस्ट माहित नाही, तुम्हाला चार्ट कळत नाही, बाकी गोष्टी कळत नाही, तरी सुद्धा एक प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला ट्रेंड ओळखता येईल. आणि बिलकुल पॅनिक करायची गरज नाहीये. कोणत्या कॅन्डल ग्रीन खाली काय पॅटर्न कोणते बनतायत, कुठं शोधाशोध करायची नाही. फक्त डिसाइसिव्ह कॅन्डल शोधायची आहे आणि व्हॅल्यू पास करायची, एवढीच प्रोसेस करायची. ठीक आहे, तुम्ही आजची रेकॉर्डिंग पहिले स्टॉप करतो. अजून काही क्वेश्चन असतील तर क्वेश्चन घ्यायला तयार आहे, क्वेश्चन बोलू शकतो.